रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्त कोळी महासंघाच्या वतीने भाजप आमदार रमेशदादा पाटील यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील मच्छीमार कोळी बांधवांचा मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याचे प्रास्ताविक कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील यांनी केलं। या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी, कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, उपनेते देवानंद भोईर यांच्यासह कोळी महासंघाचे आणि महायुतीच्या सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मच्छीमार कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार रमेशदादा पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या देशाची प्रगती होत असून गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेकरिता प्रचंड कामं केली असल्याचं सांगितलं। तसंच मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून देशातील मच्छीमार बांधवांना लाभ झाला असल्याचंही सांगितलं। त्याचप्रमाणे आपल्या देशाला महासत्ता बनवण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणं गरजेचं असल्याने रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मतानं विजयी करण्याचं आवाहन केलं। या प्रसंगी रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सांगितले की पुढील काळात केंद्र शासनाच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांच्या विकासाकरिता प्रयत्न करणार। तसंच त्यांनी आमदार रमेशदादा पाटील यांनी कोळी महासंघाचा मेळावा आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।